हॅलो, माझं नाव योगेंद्र सुर्वे. मी आता वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. आता मी ते गॅरेजमध्ये आलो आहे. तर आता कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलेलं पावसाबद्दल सांगितलेलं, तर ते एकदम खरं आहे की ग्लोबल क्लायमेटमुळे पाऊस कमी पडतो आहे आणि प्रदूषणामुळे ते तर आहेच. तर ठीक आहे, आता मी ते वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो आहे. मला तर पावसाचा काय एवढा लेणं देणं नाही. हा, थोडा पाऊस पडला तर तेवढा प्रॉब्लेम होतो, गाड्या वगैरे येत नाही. तर ठीक आहे, एवढा काय पावसामुळे त्रास होत नाही. बाकी तर आता जूनचा महिना चालू आहे. आता 19 जून आहे. पावसाचा तर अजिबात होत आहे नामो निशाण नाही आहे. अजून सुरू पण नाही झालं पाऊस. मी मेन म्हणजे मका खायची वाट बघतो. पावसाशिवाय तर मका खायला भेटेल. मला मका खूप आवडतो. आंबे पण खूप आवडतात आणि मका पण खूप आवडतो. आंबे पण खाल्ले आहेत, खूप खाल्ले. मला मका पण खायचं आहे. हां, फ्रीमध्ये तर नाही भेटणार, पैशानेच घेणार आहे. जास्त तर नको असं पण. 30-40ला एक मका भेटतो चांगला आला. 10-20ला पण भेटतो, तर एवढ्या छोट्या असतात की काय म्हणावं, की खाण्यासाठी आहेच नाही. 30-40ला एक चांगला मका भेटतो. बाकी तर आता तेच बघतोय तरी मला खायला भेटेल. आता उद्या 20 तारखेला इंडिया आणि अफगाणिस्तानचा तिसरा मॅच आहे. त्याच्यामध्ये फक्त इंडिया जिंकली तर 3-0ने जिंकली आणि हरली तर 2-1ने जिंकेल. तर इंडिया ट्रॉफी तर इंडियालाच भेटणार आहे. तर हा अफगाणिस्तान जिंकू शकतो का, कारण की आता इंडियाने ट्रॉफी तर जिंकली आहे. अफगाणिस्तानने आता टेन्शन नाही, आता कसे पण खेळू शकतात. कारण की अफगाणिस्तानला माहिती आहे जिंकलं हारलं तरी ट्रॉफी नाही भेटणार. मग आता उद्या अफगाणिस्तान डेंजर खेळू शकतो. तर इंडियाला माहिती आहे की हारला तरी फरक नाही पडणार, तर इंडिया पण डेंजर खेळू शकतो. तर अफगाणिस्तान चान्स तर आहे, तर एवढा पण नाही आहे. म्हणजे क्रिकेटचं सोडलं तर इंडिया आणि अफगाणिस्तानची चांगली दोस्ती आहे. इंडिया आणि इस्रायलची पण चांगली दोस्ती आहे. इंडिया आणि रशियाची पण चांगली दोस्ती आहे. आमच्या इंडिया आणि अमेरिकाची चांगली दोस्ती नाही आहे. शायद लाईटीमुळे माझा चेहरा नीट दिसत नाही व्हिडिओमध्ये. थोडा लाईट कमी आहे म्हणून असा दिसतो. त्याचा पण काहीतरी करावं लागेल. बाकी तर आता सगळं ठीकच चाललं म्हणून आता मी तर आलो आहे कामावर लगभग 8-9:30 कधी वाजलं. तिथं मी सकाळी येतो आणि सकाळी 8:30ला मी सीधा संध्याकाळी 8:30 वाजता घरी जातो. मध्ये मी इथेच असतो, जेवण वगैरे घेऊनच येतो. ते इकडेच पूर्ण दिवस जातो आणि नंतर रात्री घरी जातो, जेवतो वगैरे. त्याच्यामुळे रात्र होऊन जाते आणि मग झोपून जातो. म्हणजे दुसरं काय करायला तर टाईमच भेटत नाही. शाळा वगैरे तर मी पहिलाच सोडली. 11वीला मध्येच मी सोडला. नंतर ITI घेतलेलं, ते पण मध्येच सोडलं. नंतर मोबाईल त्यांचा कोर्स घेतला, त्याच्यामध्ये पण अर्धे पैसे भरलेले, अर्धे भरलेच नव्हते. ते पण 11वीला मी होतो
त्याच्या फी भरायचं सगळं अर्ध्यापासून बाहेर पडलं. असा सगळ्या सोडत गेला आणि तो आता काय करतो काय मला